नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 27 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्र बीएड सीईटी त्यासोबत मित्रांनो आपण लॉ सीईटीची देखील या ठिकाणी तयारी करत आहोत. कारण का लॉ सीईटीची जे काही आपले जीके जी असते त्यासोबत आपले रिझनिंगचे जे टॉपिक आहेत मित्रांनो ते सर्व काही कॉमन असल्यामुळे आपण कंबाईन पद्धतीने या ठिकाणी तयारी करत आहोत. जर तुम्ही महाराष्ट्र बीएड सीईटीचा अर्ज भरला असेल किंवा तुम्ही लॉ सीईटीचा अर्ज भरला असेल तर मित्रांनो दोन्हीसाठी आपले व्हिडिओ खूप अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. तर आपण आजच्या भागामध्ये मित्रांनो आपण जो मेंटल ॲबिलिटीचा आपला टॉपिक आहे, ज्यावर तुम्हाला महाराष्ट्र बीएड सीईटीसाठी मित्रांनो तब्बल 40 प्रश्न विचारले जातात. तरी आपण परिपूर्ण 40 प्रश्नाची या ठिकाणी तयारी करत आहोत. जेवढे काही टॉपिक्स आहेत, जेवढे काही IMP क्वेश्चन आहेत, ते सर्व मित्रांनो आपण याद्वारे कव्हर करत आहोत. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल, तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन मित्रांनो तेथून देखील संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहूनच घ्या, कारण का प्रत्येक जो व्हिडिओ आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून खूप अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर सुरू करू आपला आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि यामध्ये पाहू आपण काही आजचे आपले महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, पहा काय म्हणतो. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी आपल्याला एक संख्या क्रम दिलेला आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला एक क्वेश्चन मार्क या ठिकाणी पाहायला मिळतो. तर जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिली संख्या आहे 14, त्यानंतर दुसरी संख्या 21, त्यानंतर आहे 11, पुन्हा क्वेश्चन मार्क, त्यानंतर 8 आहे, त्यानंतर आहे 32. तर यामध्ये आपल्याला या जो क्वेश्चन मार्क आहे त्यामध्ये आपल्याला ऑप्शन्सपैकी आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस एक बाब लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काय, की हे प्रश्न संख्या सिरीज क्रमाने आहेत आणि यामध्ये कुठे ना कुठे त्यांचा सहसंबंध आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण संख्या अनालिसिस केलं तर आपल्याला पहिली संख्या सोडता पहिली संख्या प्लस दुसरी गॅप पुन्हा तिसरी संख्या आपल्याला त्या संख्येच्या मिळत्या जुळत्या क्रममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं की या ठिकाणी पाहिलं आपण 14च्या नंतर 26 डायरेक्टली येऊ शकत नाही, त्यामुळे 14च्या नंतर 11 हे येऊ शकतं. मग 11 पासूनची पुढची संख्या 8 ही देखील त्याच्या क्रमातली संख्या वाटत आहे, जे की त्याच्या पुढची संख्या देखील त्या क्रमामध्ये असणारी असेल. तर मग यामध्ये आपल्याला एक क्रम तर पाहायला मिळतो, की बाबा 14 नंतर 11, 11 नंतर 8 किंवा असं देखील तुम्ही पाहू शकता, की 8 नंतर 11, 11 नंतर 14 म्हणजे की क्रम. तर 11 मध्ये अशी कोणती प्रक्रिया आहे, जी की क्रिया केल्यानंतर जे की आपल्याला 11 हे मिळू शकतं 14 मध्ये. जर समजा आपण 14 मधून आपण या ठिकाणी -3 जर केलं, तर 14 मधून आपण -3 केलं तर आपल्याला 11 ही पुढची संख्या मिळते. बरोबर आहे, 11 ही संख्या मिळाली. त्यानंतर 11 मधून जर पुढे आपण 3 मायनस केलं तर 8 हे मिळते का? तर मिळते. म्हणजेच काय, तर यामध्ये -3चा हा जो आहे थोडक्यामध्ये जो की एक क्रम या ठिकाणी तयार होत आहे. आता त्याच प्रकारे 26च्या नंतर जी पुढची संख्या आहे त्यामध्ये आपल्याला मायनस करावं लागेल का प्लस, किंवा त्याच्या पुढच्या संख्येमध्ये काय क्रम येतोय तो आता पाहावा लागणारा असेल. आता या ठिकाणी आपण -3 केलं आहे. 26 मध्ये आपण -3 जर केलं तर 23 येतं. 23 मध्ये -3 केलं तर 20 येतं. जे की आपल्याला या ठिकाणी 20 हे दिसत नाही. तर त्याऐवजी आपल्याला काय दिसतं, तर 32 आहे. म्हणजे का हा क्रम जो आहे यामध्ये जो की हा क्रम लागू होणारा नसेल. तर यामध्ये आपल्याला थोडक्यात वेगळं करावं लागेल. म्हणजेच काय, तर यामध्ये जे मायनस आपण वापरलेलं आहे, तर मायनस ऐवजी आपल्याला या ठिकाणी प्लस वापरावं लागेल. म्हणजेच काय, तर 26 मध्ये आपण जर 3 मिसळलं तर किती होतं, 29. 29 मध्ये आपण जर 3 ऍड केलं तर समोरची संख्या कोणती येतं, तर 29 मध्ये ऍड केल्यानंतर 32 ही संख्या आपल्याला या ठिकाणी जे की मिळते. म्हणजेच काय, तर पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे होणारं असेल. पर्याय नंबर अ म्हणजे काय, 29 हे उत्तर या ठिकाणी येणारं असेल. नंबर अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे मित्रांनो होणारं असेल. सेम तुम्हाला या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची संपूर्णपणे तयारी करायची आहे मित्रांनो. त्यानंतर पाहू आपला पुढचा प्रश्न, जो की क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी काय म्हणतो, तर क्वेश्चन नंबर आपला 2 हा ब्लड रिलेशन म्हणजे की नातेसंबंधावरचा हा क्वेश्चन आहे. सहसंबंध आपल्याला यामध्ये सांगायचा असतो. तर पहा क्वेश्चन काय म्हणतो, तर पी हा यसचा पिता आहे. पी हा यसचा पिता आहे, जो क्यूची पत्नी आहे. आर हा क्यूचा मुलगा आहे. मग पीचा आरशी काय संबंध आहे? जो हा पी आहे तो या आरशी काय संबंध आपल्याला सांगतो, या ठिकाणी आपल्याला तो सांगायचं आहे. तर यामध्ये खूप प्रश्न हा सोपा आहे, काय अवघड नाही आहे. कधी कधी प्रश्न कन्फ्युजिंग वाटत असेल तर त्याचे आपण डायग्राम बनवून घ्यायची. डायग्राम मधून देखील आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. अन्यथा आपल्याला दुसरं की आपण प्रश्नाचे जे कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर करून देखील सोडवू शकतो. जसं की सुरुवातीला काय म्हटलेलं आहे, तर पी हा कोणाचा पिता आहे, तर पी जो आहे पी हा यसचा पिता आहे म्हटलेला आहे. पी हा यसचा पिता आहे, हा पहिलं झालं. दुसरा मुद्दा यामध्ये काय म्हटलेला आहे, की यस आता यामध्ये पिता आहे, जो क्यूची पत्नी आहे म्हटलेला आहे. जो क्यूची म्हणजेच काय, तर यस ही कोणाची पत्नी आहे, यस ही
क्यूची पत्नी आहे. पुन्हा त्यानंतर समोर म्हटलेलं आहे की आर हा क्यूचा मुलगा आहे. तिसरा या ठिकाणी आर हा क्यूचा मुलगा आहे. तर यावरून आपल्याला काय म्हटलेलं आहे की पीचा आणि आरशी काय संबंध आहे. तर यावरून आपल्याला पाहायला मिळतं की यस क्यू चा मुलगा म्हणजेच कोण आहे, तर जो की आर आहे. तर पी हा यसचा काय होणार असेल, पी हा यसचा जो की वडील होणार असेल. म्हणजेच काय, तर आर चा जो की थोडक्यामध्ये आजोबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार असेल. तर पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर आरचा हा जो की आजोबा होणारा असेल. तर पीचा आरशी काय संबंध आहे, तर पीचा जो आरशी संबंध आहे तो आजोबाचा या ठिकाणी जो की बनणारा असेल. जो की मित्रांनो तुम्हाला या प्रकारे अशा प्रकारे जे तुम्ही याचं उत्तर जे आहे ते काढू शकता. प्रथमतः आपल्याला त्यांचा सहसंबंध काय बनत आहे, कोणत्या पद्धतीनं बनत आहे ते पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जो काही पहिला व्यक्ती आहे आणि शेवटचा व्यक्ती आहे, या दोघांची आपण जुळणी केली की आपल्याला त्याचं उत्तर जे की काढता येतं मित्रांनो. तर पर्याय नंबर याचं अ जे की म्हणजेच की आजोबा हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतर मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक आपला तिसरा पाहू पुढचा काय म्हणतो. या ठिकाणी आपल्याला मालिका पूर्ण करायला सांगितलेली आहे. एक मालिका दिलेली आहे ज्यामध्ये एच-जे-आर-एन, जे-एम-टी-क्यू, एल-पी-व्ही-टी आणि एन-एक्स-डब्ल्यू या प्रकारची आपल्याला मालिका दिलेली आहे. त्यानंतर समोर एक क्वेश्चन मार्क आहे. त्या ठिकाणी आपल्याला जो की खालचा पर्यायमधला योग्य उत्तर निवडायचं आहे. तुम्हाला देखील अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येणारा असेल आणि तुम्हाला प्रश्न सोडवायचा असते वेळेस एक बाब या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. जो क्रम आहे तुम्हाला तो या सर्वांचा जी क्रम मालिका सुरू होत आहे एच पासून आणि शेवट होत आहे डब्ल्यू ला. तर यामध्ये आपल्याला यांच्यामधला जो प्रत्येकी पहिला शब्द आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे सर्व शब्द आपल्याला एकत्र करून त्याची नंबर सिरीज घ्यायची आहे. सांगायचं झालं यामध्ये पहा, जे सुरुवातीला एच आहे तर एच ला एच घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या पुढचा जो क्रम आहे तो एचच्या नंतर हे जे घ्यायचं नाही, यानंतर आपला हा जे घ्यायचा आहे. म्हणजे की प्रत्येक गटामधला पहिला पहिला शब्द घेऊन तो क्रम आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे. ज्यामध्ये अशा प्रकारे जो की हा क्रम बनणारा असेल. आता पुढचा शब्द आपण ऑटोमॅटिक तो आपल्याला मिळणार असेल. परंतु सुरुवातीला या प्रकारे आपण त्यांची मांडणी करून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये आपण सुरुवातीला याची सर्वांची मांडणी जे की करून घेऊ, ज्यामध्ये आपल्याला सर्व शब्द व्यवस्थितरित्या जे की मिळणारे असतील. तर या ठिकाणी मांडणी करून घेतलेली आहे आपण. तर यामध्ये आता आपल्याला जो पुढचा शब्द आहे, जो की तो आता यामध्ये आपल्याला मिळवायचा आहे. तर पुढचा शब्द जो की काय मिळणार असेल, तर आपण जर पाहिलं तर यामध्ये यच नंतरचा जो पुढचा शब्द आहे, जो की किती क्रमांकानं आहे किंवा कितव्या अंकानं आहे. तर एच नंतर काय येतं? एच नंतर येतं आय. आय नंतर जे की जे म्हणजेच काय? तर हा दुसऱ्या क्रमांकावरचा. आता जे पासून एल देखील दुसऱ्या क्रमांकावर आहे का? तर के ब्लिंक केलं तर आपण जो की आपल्याला मिळतो. म्हणजे की हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. त्यानंतर एल पासून दुसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता आहे? एन आहे. एल पासून एम जर ब्लिंक केलं तर एन आपल्याला मिळतो. तर आता एन पासूनचा दुसऱ्या क्रमांकावरचा शब्द कोणता आहे? एन पासूनचा. एन पासून जर आपण ओ ब्लिंक केलं तर आपल्याला पुढचा शब्द काय मिळतो? तर मिळतो आपल्याला पी हा मिळतो. तर यामध्ये हा क्रम तयार झाला. आता सेम आपल्याला क्रम खालच्या ह्याच्यामध्ये जे पासून आपल्याला असे कोणते शब्द किती आपल्याला ब्लिंक करावे लागतील की ज्यामुळे आपल्याला पुढे एम मिळणारा असेल. तर एम जे पासून पहा आपण किती केलं, आपण जे पासून जर केलं तर जे पासून के आणि एल हे जे आपण दोन जर केलं तर तिसरा आपल्याला या ठिकाणी जो की एम मिळणार आहे. तर कितवा? तर तिसरा हा मिळतो. तर एम पासूनचा तिसरा शब्द कोणता आहे मग? एम पासूनचा आपण एन आणि ओ केलं तर पी हा तिसरा आहे. म्हणजे की तिसरा हा शब्द. पी पासून आपण समजा दोन शब्द ब्लिंक केले तर क्यू आणि आर ब्लिंक केलं तर आपल्याला कोणता शब्द मिळतो? जे की एस मिळतो. तर एस पासूनचे तीन शब्द आपण ब्लिंक केले तर एस पासून टी आणि यू जर आपण ब्लिंक केलं तर आपल्याला काय मिळतो? जे की बी हा मिळतो. तर पर्याय नंबर आपल्याला ब आणि क मध्ये जे की आपल्याला दोन पर्याय असे दिसतात की ज्याच्यामध्ये सेम प्रकारे आपल्याला पी व्ही आलेला आहे. परंतु एकामध्ये आहे झड आणि एकामध्ये आहे वायझड. म्हणजे की आपल्याला अजून एक पुढचा आपल्याला अक्षर जो की शोधायचा आहे. तर आता आर आणि टी मधला आपल्याला यामध्ये आपल्याला फरक काढून पुढचा शब्द शोधायचा आहे. तर आर आणि टी मध्ये कोण येतं? तर यस येतं. म्हणजे की एक या ठिकाणी ब्लिंक आहे. त्यानंतर टी आणि व्ही मध्ये यू हा म्हणजे की एक हा ब्लिंक आहे आणि व्ही आणि एक्स मध्ये एक हा ब्लिंक म्हणजे की डब्ल्यू हा ब्लिंक आहे. म्हणजेच काय या ठिकाणी काय येणार असेल तर एक हा, तर एक्स आणि जो झड आहे त्या एक्सच्या नंतर वाय आपल्याला ब्लिंक करायचं. त्यानंतर आपल्याला जो की
एक्सच्या नंतरचा जो आहे एक्सच्या नंतर आपल्याला जो की पुढचा या ठिकाणी मिळवायचा आहे पुढे जे मिळतं जे की झड या ठिकाणी आपल्याला मिळतं. तर झड हे आपल्याला मिळालेलं आहे जे की पर्याय नंबर ब मध्ये, म्हणजेच काय तर आपलं पर्याय नंबर जे की ब या ठिकाणी होणार असेल आणि पुढचा जो झड आहे तो देखील आपल्याला मिळणार असेल. जसं की आपण एन आणि क्यू मध्ये दोन शब्द जर ब्लिंक केले म्हणजेच काय तर ओ आणि पी जर केलं तर आपल्याला क्यू हे मिळते. तर क्यू मध्ये आपण दोन शब्द ब्लिंक केले म्हणजे की आर आणि एस ब्लिंक केलं तर टी हे आपल्याला मिळतं. टी मधून दोन शब्द आपण ब्लिंक केले म्हणजेच की यू आणि व्ही तर डब्ल्यू हे मिळतं. तर डब्ल्यू मधून जर आपण दोन शब्द ब्लिंक केले म्हणजे की डब्ल्यू मधून जर एक्स आणि वाय तर आपल्याला झड हे आपल्याला मिळतं. म्हणजेच की पी व्ही झड 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 हे जे आहे याचं जे की अचूक उत्तर येणार असेल म्हणजे जी मालिका जी आपली पूर्ण होणारी असेल या शब्दापासूनची होणारी असेल. तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे थोडक्यामध्ये जे की याची उत्तरे जे की परीक्षेमध्ये काढावी लागतात. तर प्रश्नांचा क्रम जो आपल्याला संख्यांचा सिरीज वगैरे दिला आहे तो प्रॉपरली मांडून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर जे विद्यार्थी आपली बीएड सीईटीची संपूर्ण तयारी करत आहेत किंवा करण्याची इच्छुक आहेत किंवा त्यांना ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे, तर मित्रांनो तुमच्यासाठी आपण स्पेशली जी लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच मित्रांनो आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही ए टू झेड अभ्यासक्रम आपण परिपूर्ण कव्हर करून दिला आहे. ज्यामध्ये ऑनलाईन सिलेबस टेस्ट सिरीज आहे, त्यामध्ये आपण तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे ई बुक्स अवेलेबल करून दिलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण चालू घडामोडीचे 2025 पासूनचे मित्रांनो सर्व काही आपण टेस्ट सिरीज त्यामध्ये ऍड करून दिलेलं आहे, जे की प्रत्येक मासिक व्हॅरिएशन ज्यामध्ये आपण 2026 चे देखील मित्रांनो सर्व आपण मासिक वारीची टेस्ट सिरीज त्यामध्ये तुम्हाला ऍड करून देणार आहोत. ज्यामुळे तुमची यामध्ये करंट अफेअर्सची प्लस मेंटल अबिलिटी प्लस तुमची मित्रांनो टीचिंग ॲप्टिट्यूडची सर्व काही तयारी यामध्ये होणारी असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. जशी आपली आताची प्राइस 99 ठेवलेली आहे, फक्त 9900 मध्ये तुम्हाला संपूर्ण काही हे मिळवता येणार असेल. आणि जे विद्यार्थ्यांना फक्त बीएड सीईटीची टेस्ट सिरीज हवी असेल तर त्या टेस्ट सिरीज देखील मित्रांनो आपण आपल्या ॲपमध्ये इंटिग्रेट करून दिलेला आहे. टेस्ट सिरीजच्या सेक्शनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बीएड सीईटीची आपली संपूर्ण टेस्ट सिरीज घेऊ शकता. आणि जे विद्यार्थी लॉ सीईटीची तयारी करतायत मित्रांनो, लॉ सीईटीसाठी आपण स्पेशली तुमच्या पेपर फॉर्मॅटनुसार संपूर्ण 26 मित्रांनो टेस्ट सिरीजचे बॅच देखील लॉन्च केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ॲपमध्ये जाऊन संपूर्ण टेस्ट सिरीजची बॅच जे की मित्रांनो तुम्ही जॉईन जे आहे ते करू शकता. आणि जॉईन करूनच घ्या मित्रांनो, जर तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर. पुढे आपण पुढचा पुढच्या क्वेश्चनमध्ये आपण आता पाहू. क्वेश्चन नंबर 14 आपला पुढचा. जर एखाद्या विशिष्ट कोड भाषेत कॅच हा 31835 आणि मॅच हा 61835 आणि मिनिट हा 624987 असे लिहिले असेल तर त्या भाषेत टीच हा कसे लिहिले जाईल. तर TEACH टीच हे कसं लिहिलं जाईल असा प्रश्न या ठिकाणचा आहे. तर प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे पहा, कारण का असे प्रश्न भरपूर आणि वारंवार विचारले जातातच. मेंटल अबिलिटी मधले हे बेसिक क्वेश्चन्स आहेत. तर प्रश्न सोडवते वेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काही प्रतिशब्दांकरता काही शब्द कॉमन आहेत. म्हणजेच काय, कॅच मध्ये पहा तुम्हाला काय कॉमन मिळतं. कॅच मध्ये 31835 आणि मॅच मध्ये काय कॉमन मिळतं पहा. मॅच मध्ये जे की 61835 म्हणजेच काय, या ठिकाणी प्रत्येक शब्दाला एक विशेष अंक दिलेला आहे. जर की सी साठी 3 आहे, तर एक साठी ए आहे आणि टी साठी 8 आहे, सी साठी 3 आहे परत आणि एच साठी जे की 5 हा दिलेला आहे. तर दोन्ही मध्ये तुम्ही कॉमनली पाहू शकता प्रत्येकी शब्द दिलेला आहे. मग काय, आता आपल्याला पुढचा शब्द या ठिकाणी जो की शोधायचा आहे. अतिशय सोपा. टी साठी कोणता कॉमन अंक आहे. टी साठी जो की 8 आहे. त्यानंतर ई साठी कोणता कॉमन अंक आहे या ठिकाणी, तर मिनिट मध्ये तुम्ही पाहू शकता 7 आहे, तर या ठिकाणी 7 घेऊ. त्यानंतर आपण ए साठी कोणता कॉमन अंक आहे. ए साठी 1 आहे. त्यानंतर सी साठी कोणता कॉमन अंक आहे. 3 आहे. आणि एच साठी कोणता कॉमन अंक आहे. 5, जे की 87135. तर 87135 जे की पर्याय नंबर आपल्याला ड मध्ये मिळतं, जे की पर्याय नंबर याचं ड हे जे की उत्तर या ठिकाणी होणार असेल. तर सिम्पली होतं ना, अतिशय सोपे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. फक्त क्वेश्चन लांब आहे म्हणून गोंधळून जायचं नाही, तर परफेक्ट त्याचं सोल्युशन काढण्याचा परिपूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. त्यानंतरचा पुढचा 5वा प्रश्न पहा काय म्हणतो. जर आज मंगळवार आहे तर 62 दिवसांनी कोणता वार असेल. तर 62वा दिवस आपल्याला काढायचा आहे. तर 62वा दिवस या ठिकाणी कोणता होणारा असेल जर आज मंगळवार असेल तर या ठिकाणी बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. जेव्हापासून आपल्याला जे काही वार वगैरे काढायला सांगितलं यामध्ये 62 आहे, तर समजा तुम्हाला 100 दिवसांनी 1 दिवसांनी किती जरी म्हटलं तरी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की एक आठवडा आपला एक आठवडा किती दिवसापासून किती दिवसाचा असतो, तर तो आहे 7 दिवसाचा. तर 7 दिवसाचा असतो ना, मग डायरेक्टली जेवढे आपल्याला दिवस दिले आहेत त्याला डायरेक्टली आपल्याला 7 ते डिवायडेशन करून द्यायचं आहे. तर 7 न डिवायडेशन करून टाकून द्यायचं. म्हणजेच काय, या ठिकाणी 7 आठी
56 म्हणजेच काय तर या ठिकाणी उरलेले किती दिवस आहेत मग या ठिकाणी 56 प्लस 6 म्हणजेच काय तर 6 दिवस आपल्याला या ठिकाणी उरलेले आहेत. 56 प्लस 6 62 होतात ना, म्हणून आपण या ठिकाणी 6 दिवस हे आपल्याला जे की उरलेले आहेत म्हणजे की 8 आठवडे होणारे असतील यामध्ये आणि 6 दिवस जे की बाकी होणारे असतील. तर बाकी दिवस जे उरलेले आहेत ते आज प्लस जे की 6 दिवस म्हणजेच काय जे की आज कोण वार आहे मंगळवार. तर मंगळवार मध्ये आपण जर 6 दिवस ऍड केले तर म्हणजेच काय मंगळवार नंतर कोणता येतो बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार म्हणजे 6वा दिवस कोणता असणार असेल जो की सोमवार असणार असेल जे की पर्याय नंबर आपल्याला ब मध्ये पाहायला मिळणार असेल. तर सिंपली तुम्हाला या पद्धतीने जर मित्रांनो व्हिडिओ या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण काही उत्तराचे काढायचे आहेत आणि जर तुम्हाला कॅलेंडर या टॉपिकवर जर स्पेशली शॉर्ट ट्रिक मधून जर व्हिडिओ हवा असेल तर मित्रांनो खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यावर तुम्हाला लवकरच आपण डिटेल जे की संपूर्ण आपण यामध्ये समजावून सांगणारा व्हिडिओ बनवू आणि आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी आपण कॅलेंडरचा एक सुपर मित्रांनो जो व्हिडिओ आहे तो अवेलेबल करून दिलेला आहे तुम्हाला ऑलरेडी, ज्यामध्ये तुम्ही यावरचे संपूर्ण कोणताही प्रश्न असो कसाही प्रश्न असो किती अवघड असो ते तुम्ही एका मिनिटामध्ये मित्रांनो त्याचं उत्तर जे आहे ते शोधू शकता. असे आपण संपूर्ण त्यामध्ये जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती समजावून सांगितलेली आहे. तर ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांनी जॉईन करून घ्या. लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर 6वा प्रश्न पहा. 6वा प्रश्न काय म्हणतो, सुखी पूर्वेकडे 5 किलोमीटर जाते. तर पूर्वेकडे किती 5 किलोमीटर जाते. नंतर ती उजवीकडे वळते आणि 7 किलोमीटर जाते. नंतर ती कुठं उजवीकडे वळून 7 किलोमीटर जाते. तर पुढे ती उजवीकडे अजून पुढे जाऊन ती 9 किलोमीटर जाते. तर सुखी 7 किलोमीटर उत्तरेकडे गेली तर तिच्या सध्याच्या स्थानापासून तिच्या सुरुवातीच्या बिंदूपर्यंत किती अंतर असेल. तर सध्याच्या स्थानापासून जे काही तिच्या सुरुवातीच्या बिंदूपर्यंतचा अंतर. तर असे प्रश्न सोडवते वेळेस आपल्याला सर्वप्रथम दिशा आणि दिशा समोरचा किलोमीटर आपल्याला लिहून घ्यायचा आहे. जसं की ती पूर्वेकडे गेली राईट, पूर्वेकडे गेली तेव्हा 5 किलोमीटर जाते म्हटलं. पुन्हा नंतर ती उजवीकडे वळते आणि 7 किलोमीटर जाते. तर उजवीकडे म्हणजे की पूर्वेकडून जेव्हा ती उजवीकडे जाते म्हणजे ती कोणती दिशा असणार असेल ती थोडक्यामध्ये जे की दक्षिण दिशा होणारी असेल जे की ती पुढे 7 किलोमीटर जाते. पुन्हा मग ती उजवीकडे 9 किलोमीटर जाते. आता दक्षिणेकडूनची उजवी दिशा ही कोणती असणारी असेल जे की पश्चिम दिशा. तर पश्चिम दिशेला ती 9 किलोमीटर जाते. जर चुकी 7 किलोमीटर उत्तरेकडे गेली तर तिच्या सध्याचे स्थानापासून म्हटले आता म्हणजे की ती पुढे जाऊन उत्तरेकडे किती गेली तर पुढे जाऊन ती उत्तरेकडे जे आहे 7 किलोमीटर गेलेली आहे. म्हणजे की पूर्वेकडे ती पहिलं 5 गेली, पुन्हा त्यानंतर जी दक्षिणेकडे 7 गेली, पुन्हा त्यानंतर पुन्हा पश्चिमेकडे ती 9 गेली आणि पुन्हा जी उत्तरेकडे ती 7 या ठिकाणी गेलेली आहे. तर यामध्ये आपण पाहता दक्षिण आणि उत्तर यामध्ये कॉमन दिशा ती गेलेली आहे म्हणजे की 7-7 किलोमीटर गेलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी हे 7-7 या ठिकाणी जे की रद्द होणारे असतील कारण का ते कॉमन दिशामध्ये गेल्यामुळे. आता उरलेले काय आहेत यामध्ये जे काय उरलेले जे की पूर्व गेली ती 5 किलोमीटर, पूर्व ती 5 किलोमीटर गेली आणि पुन्हा मग ती पुढे किती गेली तर ती दक्षिणेला 9 किलोमीटर सॉरी पश्चिमेला जे की 9 किलोमीटर गेलेली आहे. तर आता आपल्याला यांची वजाबाकी करायची आहे. तर आपल्याला यांची जर वजाबाकी केलं तर 5 म्हणजे की 9 मधून 5 गेले तर या ठिकाणी जे की 4 किलोमीटर म्हणजेच काय ते सुरुवातीपासून जे आहे जे की 4 किलोमीटर अंतरावरची जी असणारी असेल जे की पर्याय नंबर आपल्याला ड मध्ये जे की पाहायला या ठिकाणी मिळणार असेल. पहा अशा प्रकारचे एकदम इझी क्वेश्चन असतात. आपल्याला क्वेश्चन खूप मोठा वाटतो परंतु क्वेश्चन हा अंततः खूप सोपा असतो जर आपल्याला याची सोडवण्याची संपूर्ण ट्रिक माहिती असेल तर. जर तुम्ही या प्रश्नांची तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करत गेलात, जेवढा जास्त तुम्ही सराव कराल तेवढ्याच तुम्ही सोप्या पद्धतीने मित्रांनो अशा प्रकारची सर्व प्रश्न तुम्ही सोडवू शकणारे असाल. त्यामुळे जर तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करायची असेल तर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सीरीजची बॅच एनरोल करून घेऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची तयारी करायची असेल त्यांनी मित्रांनो आपली स्पेशली बॅच एनरोल करून घ्या. लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे ती दिलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 7 पहा काय म्हणतो, TOM बरोबर 48, DICK 27 तर CATTLE ची किंमत शोधा. तर या ठिकाणी आपल्याला जे कॅटल आहे ज्याला आपण कॅटल म्हणू किंवा CATTLE ची किंमत जी आहे ती शोधायची आहे. तर प्रथमतः आपल्याला या दोन्हीची किंमत काढावी लागणारी असेल की याची दोन्हीची किंमत नेमकं कशी आली आहे. तर यामध्ये पहा TOM तर TOM जर आपण पाहिलं तर टी हा अल्फाबेटिकल नंबरनुसार कोणत्या क्रमांकाचा शब्द. तर टी हा अल्फाबेटिकल नंबरनुसार 20व्या क्रमांकाचा शब्द आहे. ओ ओ हा 15व्या,
यम यम हा 13वा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला अल्फाबेटिकल नंबर सिरीज ही तोंडपाठ असणं इम्पॉर्टंट आहे. ए ते झेड पर्यंत संपूर्ण काही. ए ला 1 येतं तर झेडला काय येतं, वाय ला काय येतं, एक्स ला काय येतं, एम ला काय येतं, हे सिरीज तुम्हाला माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तरच तुम्ही याचं जे आहे संपूर्ण करू शकता. म्हणजे की हे तुम्हाला तोंडपाठ केलं तर तुम्हाला लवकर लवकर उत्तरे काढता येतात. आता संपूर्ण आपल्याला या सर्वांची बेरीज करून घ्यायची आहे. म्हणजे की या 20ची 15ची आणि या ठिकाणी सर्वांची जर आपण याची जर बेरीज केलं तर किती येतं, 5 आणि 3 8 आणि या ठिकाणी 48. म्हणजेच काय, तर जे आपला अल्फाबेटिकल नंबर सिरीज आहे क्रम, त्याची या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागत आहे, तेव्हा आपल्याला हे संपूर्ण उत्तर मिळत आहे. म्हणजे की टॉम बरोबर 48 आला तर DICK बरोबर 27 येईल का, तर DICK बरोबर केलं तर डी हा कितव्या क्रमांकाचा आहे, तर डी हा 4 आहे, आय हा 9 आहे, सी हा 3 आहे, के हा 11वा. तर याची आपण सर्वांची बेरीज केलं तर 27 येतं का, तर हो, याची सर्वांची बेरीज आपल्याला 27 मिळते. मग काय आता आपला सेम रूल समोरच्या याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे. तर स्कॅटरमध्ये देखील आपल्याला सेम, तर स्कॅटरमध्ये 3 1 20 20 त्यानंतर एल 12 आणि 5 जे की या ठिकाणी जर आपण बेरीज केली तर याची किती येतं, जे की 61 हे आपल्याला पर्याय नंबर ब मध्ये पाहायला मिळणार असेल. तर कॅटलची जी किंमत आहे ती 61 ही होणारी असेल. तर पहा किती सोपे सोपे क्वेश्चन असतात आणि तुम्हाला असे क्वेश्चन त्या ठिकाणी सोडायचे असतात. त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न, जे की पुढचा प्रश्न देखील खूप इझी आहे. पहा, आकृतीमधील आयत मोजा. तर आयत मोजायचं आहे यामध्ये आपल्याला. तर आयत मोजण्याचं तुम्हाला एक भन्नाट आणि शॉर्ट ट्रिक सांगतो यामध्ये मित्रांनो. आयत मोजण्यासाठी सिम्पली तुम्हाला जेवढे रकाने आहेत शेवटचे आणि प्रथमतः त्याची आपल्याला बेरीज करून घ्या. जसं की या ठिकाणी पहा 1 2 3 किती आहे तर 3. तर याची बेरीज किती येते, 1 आणि 2 3 3 आणि 3 या ठिकाणी 6 आलेली आहे. मग काय, परत या ठिकाणी मोजून घ्या 1 2 3 4 आणि हे 5. आता ह्या सर्वांची बेरीज करायची आहे. किती, 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15. तर आता आपल्याला या दोघांचे गुणाकार करून घ्यायचा आहे. सिंपली 15 सके 90, पर्याय नंबर अ याचं उत्तर हे होणार असेल. तर 15 सके 90 म्हणजेच काय, तर या ठिकाणी 90 जे की यामध्ये जे आहे ते आयत आहे. तर किती सोपं आहे आणि तुम्हाला आकृतीवरचे मी प्रश्न ऑलरेडी सांगितलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला संपूर्ण शॉर्ट देखील सांगितलं आहे की म्हणजे की त्रिकोण कसे मोजायचे, आयत वगैरे कसे मोजायचे, हे संपूर्ण मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेतलात तर तुम्हाला क्लिअर होणार असेल. तर परत एक वेळ सांगतो की हे सर्व याची बेरीज करून घ्यायची आहे. परत याची देखील उभे आणि आडवेच्या आधी बेरीज करून घ्यायची आहे. यांची बेरीज केल्यानंतर जी संख्या येतात या दोघांचा या ठिकाणी आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे, ज्यामुळे याचं फायनल उत्तर आपल्याला मिळणार असेल. पहा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. त्यानंतर 9वा प्रश्न आपला, जो की वेन आकृतीवरचा आहे. दिलेल्या वेन आकृतीचे काळजीपूर्वक अध्ययन करा आणि पुढील प्रश्नांचं उत्तर द्या. तर वेगवेगळ्या भागातील संख्या व्यक्तींची संख्या दर्शवते. तर कोणती जी की संख्या जी की दर्शवते, यामध्ये वेगवेगळ्या भागातील संख्या म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर यामध्ये पहा, मिनिस्टर्स आहेत. मिनिस्टर्स काय आहेत, मॅनेजर्स काय आहेत, त्यानंतर इंजिनियर्स काय आहेत. तर यामध्ये जर आपण पाहिलं, मिनिस्टर आणि मॅनेजर यामध्ये वेगवेगळ्या संख्या जी की दर्शवणाऱ्याचा काही आपल्याला संख्या क्रम आहे यामध्ये जो की पाहायला मिळतो. तर कोणता, जो की हा पर्याय नंबर जे की आपलं क मध्ये, जे की 8 जे की संख्या जी आहे जी की दर्शवणारी असेल. पर्याय नंबर जे की याचं क, जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, 21 मुलांच्या रांगेत साक्षी समोरून 12वी आहे. जर रांगेत शेवटी आणखी 3 मुली उभे राहिल्या तर शेवटून तिचा क्रमांक काय असेल. तर रांगेतील संख्या मोजा यावरचा हा चॅप्टर आहे आणि तुम्हाला यावर मी ऑलरेडी देखील भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की सोडवायचं कसं आहे. तर प्रत्येक वेळेस सांगतो मी तुम्हाला, जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो का, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवून घ्यायची आहे की आपल्याला प्रथमतः संख्या किती आहे एकूण आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे हे आपल्याला पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. यामध्ये साक्षीचा आपल्याला क्रमांक सांगलेला आहे, जे की समोरून 12वी आहे म्हटलेलं आहे आणि रांगेत शेवटी आणखी 3 वाढलेले आहेत. म्हणजे की ऑलरेडी 23 21 आहेत, 21 मध्ये अजून 3 मुली वाढल्या तर राहिल्यास, तर शेवटून तिसरा क्रमांक, तर मागून तिसरा क्रमांक आपल्याला सांगायचा आहे, जो की कोणाचा, साक्षीचा. तर यामध्ये एकूण मूल्य सुरुवातीला 21 होती तेव्हा तिचा क्रमांक किती होता, 12वा. तर यामध्ये 3 ऍड झाले म्हणजे की किती, एकूण मुली किती झाल्या, तर 24 मुली यामध्ये झाल्या. तर मग आता आपल्याला पुढचा क्रमांक सांगायचा आहे. तर यामध्ये एक सूत्र आहे पहा, एक लक्षात ठेवून घ्या. यामध्ये एक सूत्र आहे ज्यामध्ये एकूण मुली आणि जो पुढून क्रमांक आहे, एकूण मुली आणि पुढून क्रमांक वजा वजा एक वजा या ठिकाणी प्लस 1 बरोबर या ठिकाणचं जे आपलं उत्तर असणार असेल. तर एकूण मुली याच्यामध्ये किती आहेत, 24. तर पुढून कितवा क्रमांक आहे, 12.
प्लसमध्ये 1ला 1. मग आता काय आपल्याला याची सर्वांची जी मांडणी आहे ती करून घ्यायची आहे. तर यामध्ये 24 मधून 12 12 गेले, 12 मध्ये 1 ऍड केलं 13. म्हणजेच काय तर तिचा कितवा क्रमांक असणारा असेल, जे की 13वा हा जो आहे तो क्रमांक असणारा असेल. 13वा क्रमांक हा तिचा कुठून तर शेवटून तिचा क्रमांक हा 13वा जो की येणारा असेल. पर्याय नंबर जो 3 हे जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. तर हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये काढण्यासाठी. तर हे सूत्र जर तुम्ही तोंडपाठ ठेवला तर तुम्हाला कितीही मोठं गणित उद्या तुम्ही त्याचं उत्तर जे आहे ते अतिशय कमी वेळामध्ये आणि अचूक पद्धतीने मित्रांनो तुम्ही काढू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपला 11वा पहा. या ठिकाणी काय म्हणतो, 44 जसे 168 त्या प्रकारे 55 बरोबर काय? तर 44 जसे 68 आहे, 168 आहे. तर प्रथमतः आपल्याला 44 मध्ये अशी कोणती काही प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला 168 मिळतं हे काढणं आधी इम्पॉर्टंट आहे. तर पाहू आपण यामध्ये याचं उत्तर जे की काय जे आहे ते होणार असेल. तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये येतात. तर याचा पॅटर्न आपल्याला आधी शोधणं इम्पॉर्टंट आहे. तर याचा पॅटर्न पहा. तर आपण समजा 4 + 4 केलं तर किती येतं, जे की 8 या ठिकाणी येतं. आणि 44 गुणिले 4 केलं तर किती येतं, जे की 176. आता या 176 मधून वजा आपण जर यांची बेरीज केलं तर म्हणजेच किती येतं, जे की आपल्याला 168 हे या ठिकाणी मिळतं. तर सेम आपल्याला पॅटर्न हा समोरच्या गणितामध्ये अप्लाय करायचा आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी पहा, 5 + 5 म्हणजे की 10. 55 गुणिले 4, 55 गुणिले 4 किती होतात, जे की 220. तर 220 मधून वजा आपण जर 10 केलं तर किती येतात, जे की 210. पर्याय नंबर ब. अतिशय स्मूथ पद्धतीने हे उत्तर निघालेलं आहे आणि खूप सोप्या प्रकारे देखील आपण याला समजून घेतलेलं आहे. पर्याय नंबर ब म्हणजेच की 210 हे उत्तर होणारं असेल. प्रश्न सोडवते वेळेस प्रथमतः आपल्याला या दोघांची बेरीज वजाबाकी हे सर्व क्रिया करून बघायचे आहेत. जी क्रिया यामध्ये योग्य वाटत असेल त्या प्रकारे आपल्याला याचं उत्तर जे की काढता येणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा पाहू. पुढचा काय म्हणतो, यामध्ये आपल्याला विधान दिलेलं आहे, त्या विधानावरून त्याचा अनुमान आपल्याला काढायचा आहे. काय म्हटलेलं आहे की एक विधान आहे, सर्व केळी आंबे आहेत, आणि दुसरे विधान आहे, काही आंबे चिकू आहेत. यावरून काय अनुमान काढले जाऊ शकतं. तर सर्व केळी आंबे आहेत आणि काही आंबे चिकू आहेत म्हटलेलं आहे. तर यामध्ये पहा आपल्याला केळी जे की पूर्ण आंब्यात आहे, केळी काय केलेलं आहे, जे की पूर्ण आंब्यात आहे. आणि काही आंबे कयामध्ये आहेत तर काही आंबे चिकूमध्ये आहेत. म्हणजेच काय होणार असेल यामध्ये, जे की काही चिकू जे की आंबे आहेत. पर्याय नंबर आपल्याला ड मध्ये जे की याचं उत्तर पाहायला मिळतं. तर हे प्रकारचे मुख्यतः प्रकारचे प्रश्न बेन आकृतीच्या टाईपमध्येच येणारे असतात, परंतु याची काही आपल्याला आकृत्या न देता देखील प्रश्न जे आहे या प्रकारे विचारले जातात. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही आपण टॉप 12 क्वेश्चन्स मेंटल ॲबिलिटीचे पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ रेग्युलरली हवे असेल तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. यावर आपण रेग्युलरली तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओज घेऊन येऊ, संपूर्णपणे परिपूर्ण मित्रांनो या ठिकाणी प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी जे काही परीक्षेमध्ये अचूक पद्धतीने निवडता येणारे असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली आपली BEd CET ची लाईव्ह रेकॉर्ड बॅच किंवा तुम्हाला लॉ CET ची टेस्ट सिरीज बॅच जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि ज्यामधून तुम्हाला संपूर्ण बॅचेस जॉईन करता येणारे असतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन आवड सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.